असं होतं ना कधी-कधी, की दिवसभर खूप थकल्यासारखं वाटतं किंवा कामावर जाताना जिममध्ये जायच्या आधी एकदम एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते. तर आज आपण अशाच एका सामान्य दिसणाऱ्या फळात लपलेल्या एका जबरदस्त शक्तीबद्दल बोलणार आहोत. हो, आपण बोलतोय खजुराबद्दल. निसर्गाचा एक छुपा एनर्जी बॉम्ब. हो, अगदी खरं आहे. एक साधंसं दिसणारं फळ, पण ऊर्जेचा केवढा मोठा स्रोत. पण हे होतं कसं? चला तर मग जरा खोलात शिरून बघूया आणि जाणून घेऊया की हे छोटंसं फळ आपल्या शरीरात नेमकी काय जादू करतं. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं रहस्य आहे इन्स्टंट एनर्जी. म्हणजे दिवसाची सुरुवात करताना किंवा दुपारच्या जेवणानंतर जी सुस्ती येते ना, त्यावर खजूर हा एक जबरदस्त नैसर्गिक उपाय आहे. बघूया तरी हे नेमकं काम कसं करतं. ह्याच्या मागे ना एक साधं सायन्स आहे. बघा, खजूरमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज यासारखी नॅचरल शुगर भरपूर असते. आता ही काही आपल्या नेहमीच्या पांढऱ्या साखरेसारखी नाही. आपलं शरीर या नैसर्गिक साखरेला पटकन शोषून घेतं आणि तिचं रूपांतर थेट ऊर्जेत करतं. आणि म्हणूनच आपल्याला तात्काळ ताकद मिळाल्यासारखं वाटतं. पण किती लवकर? ऐकून आश्चर्य वाटेल. फक्त 30 सेकंदात. हो, खजूर खाल्ल्यानंतर अवघ्या अर्ध्या मिनिटातच शरीराला ही नैसर्गिक ऊर्जा मिळायला सुरुवात होते. म्हणूनच तर व्यायामाच्या आधी किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी खजूर खाणं हा एक बेस्ट ऑप्शन आहे. बरं, ऊर्जा तर मिळाली, पण खजुराचा दुसरा मोठा फायदा आहे तो म्हणजे आपलं पचन. आजकाल बऱ्याच जणांना बद्धकोष्ठतेसारख्या समस्या असतात नाही का. तर खजूर यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय कसा ठरू शकतो तेच आता पाहूया. याचं सगळं श्रेय जातं खजूरमधल्या फायबरला. आणि गंमत म्हणजे यात दोन्ही प्रकारचे फायबर असतात, विरघळणारे आणि न विरघळणारे. हे फायबर आपल्या पचनसंस्थेसाठी अक्षरशः एका सफाई कामगारासारखं काम करतं. म्हणजे ते आतड्यांची स्वच्छता करतं, पचनक्रिया सुधारतं आणि परिणामी बद्धकोष्ठतेसारखी समस्या दूर होते. आता ह्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी एक छोटीशी टीप आहे. रात्री झोपताना काही खजूर पाण्यात भिजत घालायचे आणि सकाळी उठल्यावर खायचे. असं म्हणतात की भिजवलेले खजूर पचायला अजून सोपे जातात आणि पोटाच्या आरोग्यासाठी तर हा एक उत्तम उपाय आहे. चला आता वळूयात तिसऱ्या रहस्याकडे. बघा, खजूर फक्त तात्पुरती ऊर्जा देत नाही, तर ते आपल्या शरीराचा पाया मजबूत करण्याचं काम करतं. खास करून आपली हाडं आणि आपलं रक्त यांच्या आरोग्यासाठी तर खजूर खूपच महत्त्वाचं आहे. कारण खजूरमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यांसारखी महत्त्वाची खनिजे आहेत, जी थेट आपली हाडं मजबूत करतात. इतकंच नाही तर यात लोहाचं म्हणजे आयर्नचं प्रमाणही चांगलं असतं. त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता, ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो, त्याचा धोका कमी होतो. आणि म्हणूनच तर गर्भवती महिलांना आवर्जून खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. आत्तापर्यंत आपण खजुराचे सगळे फायदे पाहिले. पण आता जरा थांबा. कारण आता आपण त्या एका मोठ्या चुकीबद्दल बोलणार आहोत, जी जवळपास 99% लोक करतात. आणि ह्या चुकीमुळे खजुराचे फायदे मिळणं तर दूरच, उलट नुकसान होऊ शकतं. जरा विचार करा, एकीकडे आपण म्हणतोय की खजूर इतके हेल्दी आहेत. मग असं काय असू शकतं, कोणती चूक असू शकते, ज्यामुळे वजन वाढण्याचा किंवा रक्तातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आणि याचं उत्तर आहे अतिसेवन, म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणं. हो, कोणतीही गोष्ट कितीही चांगली असली तरी प्रमाणाबाहेर खाल्ली की ती त्रासदायक ठरू शकते. खजुरामध्ये नैसर्गिक साखर असली तरी त्यात कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे खूप जास्त खजूर खाल्ले तर वजन वाढू शकतं. म्हणूनच इथे संयम खूप महत्वाचा आहे. मग प्रश्न येतो की योग्य प्रमाण म्हणजे किती? तर निसर्गाच्या या शक्तीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी एक अगदी साधा सोपा नियम आहे, जो कोणीही सहज लक्षात ठेवू शकतो. हा आकडा लक्षात ठेवा, 3. साधारणपणे निरोग्या आरोग्यासाठी दिवसातून 3 ते 5 खजूर खाणं पुरेसं मानलं जातं. एवढ्या प्रमाणात शरीराला आवश्यक पोषक तत्वही मिळतात आणि अतिरिक्त कॅलरीजचा धोकाही टळतो. थोडक्यात काय, तर निसर्गाने दिलेली ही देणगी आपण जपून वापरायला हवी. रोज फक्त 3 खजूर आणि मिळेल ऊर्जा, चांगलं पचन आणि मजबूत हाडं. या नैसर्गिक एनर्जी बॉम्बचा फायदा घ्या, पण प्रमाणात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की इतका छोटासा बदल आपल्या आरोग्यावर इतका मोठा आणि सकारात्मक परिणाम कसा करू शकतो.